राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयामधली दृश्य आपण या ठिकाणी पाहत आहे। लगबग जी आहे ती सध्या सुरू आहे। विक्रम काकडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेलं आणि काही वेळातच विक्रम काकडे हे आपला उमेदवारी अर्ज जे आहे ते दाखल करतील। राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज त्यांच्याकडून भरला जाईल। दुपारी 3 पर्यंतची वेळ आहे। विक्रम काकडे यांच्या नावाला पक्षातूनच या ठिकाणी चर्चा होते। राष्ट्रवादीचे सगळे जे काही प्रमुख पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी आहेत आणि सुनील टिंगरे देखील एबी फॉर्म दाखल करणार आपण पाहू शकतो। या ठिकाणी ही बैठक सुरू आहे आणि आपण पाहू शकतो बैठकीतले काही दोन्ही नेते आपला अर्ज दाखल करणार अशा पद्धतीची माहिती मिळते। आपण पाहू शकतो याच ठिकाणी ही बैठक सुरू आहे। विक्रम काकडे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालेला आहे, मात्र तरी देखील सुनील टिंगरे यांचा उमेदवारी अर्ज हा भरणार अशा पद्धतीची माहिती मिळते। सुनील टिंगरे आणि विक्रम काकडे या दोघांनाही एबी फॉर्म देण्यात आलेला आहे आणि दोन्ही या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करणार। माघारीच्या दिवशी उमेदवारीवरती शिक्कामोर्तब होणार अशा पद्धतीची माहिती आता आपल्याला मिळते। आपण पाहू शकतो या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्यालयात ही प्रमुख नेत्यांची बैठक सुरू आहे। या ठिकाणावरून थेट आता जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचेल आणि त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज हा दाखल केला जाणार आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी सगळेच नेते आहेत। सुनील टिंगरे देखील उपस्थित आहेत, त्यासोबतच विक्रम काकडे हे देखील उपस्थित आहेत। त्यांनी काही वेळापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे। संजय काकडे यांनी देखील पक्षप्रवेश केलेला आहे। विक्रम काकडे आपण पाहू शकतो या ठिकाणी सगळेच नेते आता या ठिकाणी उपस्थित आहेत आणि नेमकं थोड्याच वेळात या संदर्भातलं स्पष्ट होऊ शकतं की उमेदवारी अर्ज नेमकं काय होणार आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी जय पवार देखील आलेले आहेत आणि आपण पाहू शकतो सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत जी काही कायदेशीर प्रक्रिया ती पार पाडली जात आहे। थोड्याच वेळात उमेदवारी अर्ज दाखल केला जाईल। ज्या पद्धतीने माहिती मिळाली होती की सुरुवातीला विक्रम काकडे यांच्या नावाला विरोध होत होता, पक्षातले काही नेत्यांकडून विरोध केला जात होता, मात्र अखेर हा विरोध आता थांबलेला आहे आणि आता विक्रम काकडे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालेलं। मात्र पक्षाने दुसरीकडे सुनील टिंगरे यांना देखील एबी फॉर्म दिलेला आहे। आपण पाहू शकतो हे सर्व प्रमुख नेते या ठिकाणी आता उपस्थित आहेत आणि आपण पाहू शकतो पक्षातले सगळे नेते देखील काही वेळापूर्वीच जिजाई बंगल्यावरून बाहेर पडलेले आहेत आणि आता थेट या ठिकाणी सगळे नेते आता एकत्र येऊन थोड्याच वेळात बाहेर पडतील आणि थेट जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचणार आहेत। त्या ठिकाणी आपला ते उमेदवारी अर्ज हे दाखल करतील। एक अभूतपूर्व गोंधळ जो आहे तो पुण्यामध्ये राष्ट्रवादीमध्ये पाहायला मिळतोय। विक्रम काकडेंच्या नावाची घोषणा झालेली आहे आणि इकडे सुनील टिंगरे सुद्धा आपला अर्ज जो आहे तो भरणार आहेत अशी माहिती मिळतीये। पुण्यामध्ये राष्ट्रवादीमध्ये उमेदवारीवरून हा एक मोठा वाद निर्माण झालाय। निवडून आणलं तेवढ्याच ताकदीने अजितदादांनी सुद्धा तो पक्ष तेवढ्या ताकदीने उभा केला आणि त्या पद्धतीने आम्ही पक्षामध्ये उभं राहिलो त्याच्यातनं। आणि आज एवढ्या वाईट परिस्थितीमध्ये आज आम्ही पवार साहेबांपासून वेगळं झालो, अजितदादांबरोबर आम्ही आलो। त्यानंतर आम्ही जे काय ॲफिड्यूट तयार करून दिले त्यात दीपक मानकरांचा सिंहाचा वाटा आहे। आणि ऐका आणि आज अशा परिस्थितीमध्ये पक्ष जर चांगल्या पद्धतीने वरती गेला असेल आणि आता सत्तेत असेल आणि तुम्ही सत्तेचीच चव भोगायला जर या ठिकाणी जर अशा पद्धतीचा उमेदवार देत असताल तर मग आमच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचं मन दुकानावर नाही तर काय होणार साहेब, तुम्ही मला सांगा। पार्थ पवारचे निष्ठावंत म्हणून आता त्यांना सांगत म्हणजे जवळचे आहेत म्हणून त्यांना उमेदवार दिली। विक्रम काकडेने तुमचा विरोध का व्यक्तिगत? अजितदादा असे होते की अजितदादा कोण जवळचा कोण लांबचा याच्याशी कधी बघत नव्हते। पक्षाशी जो प्रामाणिक आहे, पक्षाशी जो लॉयल आहे, त्याच पद्धतीने पक्षाची उमेदवारी दादा कायम त्यांना त्यांच्या पदरामध्ये टाकत होते। आमचे असंच म्हणणं होतं की पक्षाचा जो लॉयल आहे, जो आता पक्षाचे निष्ठावंत आहे त्याच्यातनं आणि त्याला पक्षाचा आपल्या संघटनेला उपयोग होईल, पुणे शहराला उपयोग होईल अशा पद्धतीचा उमेदवार दिला असता तर आम्हाला काय वाटतं? ही तुम्ही भावना तुम्ही सुनेत्रा पवार यांच्याकडे बोलून दाखवली होती का यापूर्वी? बोलून नाही दाखवली, मी पत्राद्वारे दिलेली आहे आणि आता मी माझं पत्र सुद्धा सुनील टिंगरेंकडे सुपूर्द केलेलं आहे की मी माझा राजीनामा देतोय म्हणून अण्णा त्याच्यातला। एकंदरीत आपण बघू शकतोय की निष्ठावंतांना उमेदवारी मिळालेली नसल्यामुळं मी माझ्या कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा देतोय अशी प्रतिक्रिया जी आहे ती रामदास गाडे यांच्याकडून मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन अजय मोहितेसोबत लक्ष्मण जाधव, ट्यून मराठी, पुणे।